रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 18 भाग 94. घेऊनी अज्ञाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज पाते दृश्य करोनी येथे मुखीच दिसे मुखे या बोला चंद्रचे घे साचे दृश्य करोनी येथे मुखची दिसे मुखे या बोला न चुके परी दुजेपण हे लटिके आरिसा करी चंद्राची घे साचे परी एतुले हे तिमिराचे जे एकची असे दोन्ही दावी तैसे सर्वत्र माची मिया घेपतसे इया परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशे ते अज्ञान आता माझे दृष्टत्व मज भेटले निज बिंबे एकवटले प्रतिबिंब ते जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची आढळ ते कीड गेलिया केवळ उरे जैसे हा पौर्णिमे आधी काही चंद्रू सावयू नाही परी ते दिवशी भेटी पाही पूर्णता तया तैसे मीचे अज्ञद्वारा दिसे परी हस्ततरे दृष्टत्व ते सारे मियाची मी लाभे म्हणून या दृश्यपथा अति माझा पार्था भक्तियोगू चवथा मनी तलात गा या ज्ञान भक्ती सज भक्तू एकवटला मज तो मीच हे तुझ श्रुतही आहे जे उभवुनिया भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोललो कपिध्वजा सप्तमाध्यायी ते कल्पादी भक्तिमिया भगवंत मिशी ब्रह्मया उत्तम म्हणून या जया उपदेशिला ज्ञानी इतिये स्वयंविती शव्य म्हणय शक्ती आम्ही परम भक्ती आपुलिया म्हणू हे मज तिये वेळे तया कर्मयोगिया फळे मग समस्त ही निखळे मिया बरे एथ वैराग्य विवेकासी आठे बंद मोक्षीशी वृत्ती आवृत्तीशी बुडोनिया जाय घेऊन या हेलपणा ते पर्वत हा गिळूनिया चारी भूते आकाश जैसे तया परी थंड साध्य साधनातीत शुद्ध ते मी घेऊन या एकवद भोगितो घडोनिया सिंधूची या अंगा सिंधुवरी तळपे गंगा पांडू तया भोगी अवतारी जो का अरिसयासी रिसा उठुनिया दाविला जैसा देखना अतिशया तैसा भोग बहे हे असो दर्पणू निलिया हे मुख बोधूही गेलिया हे पण ऐकलिया आस्वादी ते जीवे चेईलिया स्वप्ने आपले एकची दिसे ते दुजवनी जैसे भोगी जे का तोची जयालिया भागू तयाचा न घडे हा भाऊ जयाचा तेही केवी बोलाचा उच्चारुनी किजे तयाच्या नेणू गावी प्रकाशी हन दिवी ते वेमोलागी मांडवी उभेलिया त्यांनी राज्यनेत्व नव्हता अंगी रावो रायपण कये काय भोगी अंधारुनी हन लागिया दिनकराते आणि आकाश ते नव्हे तया आकाश काय जाणावे रत्नाच्या रूपी मरवे गुंजाचे लेणे म्हणून या मी होणे नाही तया मीची केही मग भेजले ते काही बोला करी या लागी क्रमयोग मी जालीच्या माते भोग तारुण्य का तारुण्यागी जिया परी तरंग स्वर्गानी तया चुगी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना आकाश नबी लुठुतू जैसा तैसे रूप होऊन या माझे माते क्रियाविन तो भजे अलंकारू का सहजे सोनयाते का चंदनाची धृती जैसा चंदनी भजे औपसी का अघृती शिशी चंद्रकिया ते तैसे क्रिया क्रिय न साहे औद्यती भक्ती आहे ते
अनुभवाची जोगी नव्हे बोला ऐसे. तेव्हा पूर्वसंस्कार छेदे जे काही न अनुवादे तेने आळविलेनिया दे. बोलता मीची बोलतया बालताची भेटी तेथे बोले न घटे. ते मौन तव गोमटे स्तवन माझे म्हणून तया बोलता. बोली बोलता मी भेटता मौन हा तेने तत्वता. तवितो माते तैसेची बुद्धी का देटी जे तो देखो जया. किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी. आरिसया आधी जैसा देखतेचे सुख दिसे तयाचे देखणे तैसे मिळवी दृष्टे. दृश्य जाऊनिया दृष्टे द्रष्टयाशिया जे भेटे ते एकलेपण न घटे. अष्टपणही ते स्वप्नीचिया प्रिये चेऊनिया झोंबो गेलिये. स्वची दोन्ही न होनिया आपणाची जैसे का दोन्ही अष्टाचिया दृष्टे. माझी मनी एक उठे ते दोन्ही हे भाषाटी आपणाची होय. नाना प्रतिबिंब होता घेऊनिया गेलिया बिंबाचिया असती जया जैसे. तैसा मी होऊनिया तो घेऊनिया जया दृश्याते तेथे दृश्य न येथे. दृष्टतत्वासिया अंधारू प्रकाशिता नुरेचिया जिवे प्रकाशता तेने दृश्य नाही. मी जालिया मग देखिजे ना न देखिजे ऐसे निपजे. ते ते दर्शन झाले साचोकारे ते भलत याही किरीटे पदार्थाचिया भेटे. दृश्य दृष्टाताही दृश्य भोगी तो सदा आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे. मिया आत्मेन आपणपे तैसे झाले तया कल्पता उदव उदके रुंधिलिया वाहू ठाके. तैसा आत्मीय मिया एके कोंदलतो पावो आपणया ओळखे. केवी वहिनी आपवे लागे आपणाप पाणी रिघे स्नाना कैसे. म्हणूनिया सर्व मी झाले पण ठेले तया येणे जाणे. तेची गा यात्रा करणे आदुया मज पै जळावरी तरंगू. जरी अविद्यना सेविगू तरी नाही भूमी मागू. प्रमिला तेने जे सोडावे का मांडावे जे चालणे तेने चालावे ते तोचिये एक आगवे. म्हणूनिया गेलियाही भलते उता उदकपणे पंडू तरंगाचा एकात्मा न मोडीचिया जिवे. तैसे मी पणे हा लोटला आघवीचिया मज आतू आला. त्या यात्रा होई भला सापडी माझा आणि शरीर स्वभाववशे. काही एक करू जरी बैसे मीची तो तेने मेशे. भेटे तया येत कर्म आणि करता जाऊनिया पांडुसुता. मिया आत्मीय मज पाहता मियेची होय. दर्पणाते दर्पणे पाहिलिया होय न पाहे. सोने झाकिलिया सुवर्णे झाके जिवे. दीपाते दीपे प्रकाशिजे ते न प्रकाशनेची उजे. तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैचे. कर्मही रीतीचे आहे जैसे करावे ते भाषा जाये. ते न करणेची होय तेची केले. क्रिया जात मी झाले पण घडे काहीची न. दयाचे नाव पूजणे खुणेची माझे म्हणूनिया करी ही वाचो. ते न करणे हेचिया कृषी जा. निफजे तया हात पूजी तो भाते. देव त बोले ते सत्व ते देखे ते अद्वया मज गमन. तो चाले तेची ते करी पूजा. तो कल्प तो पूजा माझा तो असे तेची कल्पध्वजा. माझी ते न कसी काकणे आसी जे अन्यपणे. हो
भक्तियोग येणे मजसी तैसा उदके कल्लुळे कापू परिमळू रत्ने उजाळू अनन्यू जैसा किंबहुना तंतू पटू तो मृत कैसे घटू तैसे तो एकवटू मजसी माझा इया अनन्य सिद्धी भक्ती या अवघाचिया दृश्य जाती मज आप पै समुती दृष्टीचिया जाणे तिन्ही अवस्थिचियाने द्वावे उपाध्युपही तारके भावा भाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते आघावेचिया मी दृष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेडा तो नाचे रज्जू झालिया गोचरू आभासता तो व्यक्ती करू रज्जू ऐसा निर्धारू होय जीवे माघार परते काही लेणे गजही भरे नाही ते अतुटुनिया ठाई किजी जैसा उदका एका परते तरंग नाहीचिया हे नुरुते जाणूनिया तया राते न घेपे जीवे ना तरी स्वप्नी विकारा स्वमस्ता निया उमाने घेता तो आपणा पैरता न देसी जैसा तैसे जे काही आधी नाथी ते येणे होय यज्ञस्फूर्ती ते ज्ञातीची मी ते ती होऊनी अभोगी जेणे अजू मी आजरू अक्षयो मी अपूर्व मी अपारू आनंदू मी अछळू मी अच्युतू मी अद्भुत अद्युतो अद्विक्तो व्यक्ती ही मी ईश्य मी अनादि मी अमरू अभय मी आधारू आधेय मी सदोदित सहजू मी संततू सर्व मी सर्वगतू सर्वातू ही मी नवा मी पुराणू शून्य मी संपूर्ण स्थूल मी अणु जे काहीही ते अक्रिय मी एकू असंगू मी अशोकू व्यापू मी व्यापकू चित्तू मी अशब्दू मी अश्रोतृ अरूपू मी अगोत्रू मू मी शत्रू ब्रह्म मी परू ऐसे आत्मित्वे मैज एकते तया अद्भुत्व भक्ती आणि निरुते आणि याही बोधा जाणते तेचे मी जाणे एलियानंतरे आपुलिया एकपण उरे तेही तावरे स्फुरे तयाशीचे का प्रकाशातू अंकु तोची होय प्रकाशकू तयाही अबाधे तोची जैसा वैद्याचा विलिया केवळ विद्युकू उरे तेने जाणवे तया तेने हेही जो आणे तया अद्भुतपण आपुलिया जाणती यप्ती ते धनंजया ते ईश्वराचिया मी तया बोधासी ए मग द्वित्वाद्विताती मीच आत्मा एकू निभ्रात जे जाणूनिया जाणणे जेथ अनुभवी घे ते इयेलाचिया एकापण दिसे ते आपुलिया आपण तेही जाता नेनो कोण होई जे जीवे जे डोळा देखिया क्षणी सुवर्णपण सुवर्णी नाटिता होय आटणी आळकाराचीही नाना लवण तोये होय मग अक्षरता तो राहे तेही जिरता जीवे जाये आलेपण ते तैसे मी तो हे असे ते स्वनंदानुभवरसे काल उनिया प्रकाशे मजचिया माझी आणि तो हे भाषे येत जाये येते मी हे कन्हई ना आहे ऐसे ना तो ते सामाये माझिया रूपी जेव्हा कापूर जळो सरे तयाचे नाम अग्निपुरे मग तातीत उरे आकाशे जीवे का धाडलिया एक एकू वाडे तो शून्य विशेखू तैसा आहे नाहीचा शेखू मीची आथी येथे बाह्य आत्मा ईशू
यया बोलो मोडू सौरुखू. बोलणे याही पैसू नाही येत, न बोलणेही न बोलणे. बोलिजे तोंड भरूनिया, जाणीव नेखन नेनोनी. जाणिजे ते बुजिजे बोधू बोधे. आनंदू घेपे आनंदे, सुखावरी सुखाचे भोगिजे. तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा हिंगिली प्रभा. विस्मयो बुडाला उभा, विस्मया माझी. तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला. अनुभव वेडावला भूतीपणे, किंबहुना ऐसे निखळ मीची जोडे तया. शेवुनिया वेली वेल्हाळा क्रमयोगाचा ते. पै क्रमयोग किरीटी चक्रवर्ताचे मुकुटी. तो चिंद्ररत्न ते साठो वाटी. तो माझा क्रमयोग प्रसादाचा कळूस जो हा. तयावरी अवकाशाचा उवाओ झाला तो. संसार आडवी क्रमयोग वाटा भरवी. जोडलिया ते मोदक्य पैठी जालिसी. हे असो क्रमयोगा ओघे, तेने भक्ती लागे. मी स्वानंदो दधी वेगे, ठाकिला की गा. हा ठाय सुवर्मा, क्रमयोगी आहे महिमा. म्हणून या वेळोवेळी तुम्ही सांगतो आम्ही. पै देशे काळे पदार्थे, साधुनिया दिईजे माते. तैसा नव्हे मी आयते, सर्वाची सर्वही. म्हणूनिया माझा ठाई, जायावे ते लगे काही. मी लाभो येये उपाये, साच गा. एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू. तो प्रयत्न ती प्रकारू, जाणावया आगा वसुधेच्या पोट. निधान सिद्ध किरीटे, वनी सिद्धी काठी. ओहा दूध हरी लाभे ते असते, तया कीजे उपायाते. एर सिद्धीचे येत उपाये मी, हे फळ ही वरी उपाओ. का पा प्रस्ता तेची देऊ, तो पुसता तरी अभिप्राओ. येथेचिया ऐसा गीतार्थाचे चांगवे, मोक्षा पाया पर आघवे. आन शास्त्रोपाय नव्हे प्रामाणी सिद्धी. वारा आभाळीचिया फेडी, वा सूर्य ते न घडी. का हातू बाबुळे धाडी, तोये न करी. तैसे आत्मदर्शनी आढळू, तैसे विद्येचा जो मुळू. तो नाशी एरू निर्मळू, मी प्रकाशे सवे. म्हणूनिया आघवीची शास्त्रे, अविद्येविनाशाचिया पात्रे. वाचुनिया होती स्वतंत्रे, आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रीशी जैसे हे चपनाची येपुशी. तै इयेचे जया ठायासी, ते हे गीता. नुभूषिता प्राचिया, सत्तेजा दिशा आगविया. तैसे शास्त्रोच्चारा, अनाथे शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे. मागा बहुये विस्तारे, सांगितला जैसा करे.